नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, राज्यातील सर्व महिलांना महिन्याला ₹1,500, 2.5 कोटी महिला पात्र. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे अंतिम अर्थसंकल्प आज प्रसिद्ध करण्यात आला आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर करण्यात आली आणि या योजनेद्वारे राज्यभरातून सुमारे 2.5 कोटी महिलांना महिन्याला ₹1,500 बँक खात्यावर दिले जाणार आहेत. या योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी आणि महिलांना त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधार करण्यासाठी राज्य सरकारद्वारे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सुमारे 2.5 कोटी महिलांना थेट बँक खात्यावर ₹1,500 दिले जाणार आहेत. याबाबत मध्यस्थी देखील नसणार आहे आणि लाभार्थी महिलांना ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यावर ही रक्कम देण्यात येणार आहे आणि यामुळेच ही योजना महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अत्यंत महत्त्वाची योजना असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अटी व पात्रता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यावर प्रति ₹1,500 जमा करण्यात आले. यामध्ये लाभार्थी महिला 21 ते 60 वर्गातील विविध घटस्फोटित आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्यास अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.